आयपी रसोई यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे पकोडे। तर यासाठी मी बारीक साबुदाणा करून घेतलेला आहे, पीठ करून घेतलेला आहे। ते आधी पुसून घेतलेला आहे साबुदाणा आणि मग तो ग्राइंडरमधून काढून घेतलेला आहे। तर यासाठी पाऊण वाटी असा साबुदाणा घेतलेला आहे बारीक करून आणि थोडीशी हिरव्या मिरच्याची चटणी आणि शेंगदाण्याचं कूट आणि एक आलू। तर बघा, सर्वप्रथम आलू आपण पीस करून घेऊया। आलू आता आपला छान बारीक झालेला आहे, किसून घेतलेला आहे। तर आपण आता हा जो आलू आहे वाटत टाकून घेऊया आणि हे जे पावडर आहे आपण केलेलं ते पण टाकून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये हिरव्या मिरच्याची चटणी टाकून घेतली आणि दाण्याचा कूट पण टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। जर तुम्ही उपासाला धनिया खात असाल हिरवा तर आपण धनिया पण यामध्ये टाकू शकतो। शेंगदाणा मग टाकून घेतलेला आहे। त्याला छान मिक्स करायचं आहे। अगदी कुरकुरे बनतात, खायला अगदी छान वाटतात आणि तेल पण पीत नाही। जसे आपण साबुदाण्याचा वडा करतो त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ऑइल असते, पण यामध्ये असं नाही। ऑइल जास्त तळाला पण तेल लागत नाही आणि जास्त ऑइली पण होत नाही आणि अगदी आपण तळून ठेवले तरी कुरकुरीच राहतात। हे खूप लॉंग टाईमपर्यंत हे असे आपण तळून ठेवू शकतो आणि जेव्हा मन झालं तेव्हा आपण खाऊ शकतो। याला 5 मिनिट रेस्ट द्यायची आहे भिजवल्यानंतर। बघा, आपलं छान भिजवून झालेलं आहे आणि आता याला एकदम हलक्या हाताने आपल्याला याचे बाउल्स तयार करायचे आहे। अगदी सहजरित्याने हे बॉल्स तयार होतात। तेल पण गरम करायला मांडलेलं आहे मी। तर बघू शकता आपले बॉल्स ते तयार झालेले आहे। मी तेल पण गरम करायला मांडलेलं होतं, ते गरम झालेलं आहे। तर हे आपण तेलामधून तळून घेऊया। तेल जास्त गरम झालेलं आहे त्यामुळे याला लवकर परतवून घेऊया। गॅसची फ्लेम कमी करायची आहे। बघा, आपले हे तळणं होतच आहे। अगदी कुरकुरे होतात हे आणि तसेच शेवटपर्यंत तसेच राहतात। अजिबात हे नरम होत नाही आणि खायला पण छान वाटते। तर एकदा नक्की करून बघा। आपले ब्राउनिश थोडे झालेले आहे।
बघू शकतो आपण आता हे पूर्णतः झालेले आहे. तर मी आता याला काढून घेते. आपण हे उपासाच्या वेळेस दाण्याच्या चटणीसोबत, शेंगदाण्याची जी चटणी असते त्याच्यासोबत आपण खाऊ शकतो. त्याचप्रमाणे टमाटरची चटणीसोबत पण आपण खाऊ शकतो. तर बघू शकता अगदी छान कडकच आहे. फोडून दाखवते तुम्हाला. अगदी कडकच वाटते हे. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.